मुंबईच्या महापौर पदावरनं वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एक मोठं विधान केलेलं आहे। मुंबईत उत्तर भारतीय गुजराती महापौर बसू शकतो अशी मुक्ताफळच गुणरत्न सदावर्तेंनी उधळली आहे। भाषेच्या आधारावर गुजराती उत्तर भारतीय महापौर बसू शकतो असा दावा त्यांनी केलाय। तर ठाकरेंच्या जाहीरनाम्याविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। ठाकरेंचा जाहीरनामा आचारसंहितेत बसत नसल्याचा आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी केलेला आहे। मुंबईच्या महापौरपदी कोण बसणार यावरून आता विविध चर्चा सुरू झालेल्या असताना आरोप प्रत्यारोप होत असतानाच गुणरत्न सदावर्ते यांनी आता एक विधान केलेलं आहे। जो मतदार राजा आहे त्या मतदार राजाला हे सांगितलं पाहिजे, जे काही उद्धवचा आणि राजचा जो काही जाहीरनामा आहे तो कायदेशीर दृष्ट्या भूलभुलैया आहे, तो कायदेशीर दृष्ट्या फसवणूक ठरणार आहे। आणि त्यामुळं आमचं मतदार म्हणून मुंबईतले बॉम्बेतले आमचं आधी कर्तव्य आहे की ज्या गोष्टी आपल्याला ज्ञात होतात त्या गोष्टी इतरांना ज्ञात करून देणं हे कर्तव्याचा भाग आहे। आणि म्हणून ज्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जे जाहीरनामा केला त्यांच्या विरुद्ध आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे। तर मुंबईमध्ये उत्तर भारतीय गुजराती महापौर बसू शकतो असं आता गुणरत्न सदावर्ते यांचं म्हणणं आहे। आणि या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, सदावर्ते यांची ही मुक्ताफळं तुम्ही ऐकलेली आहेत, काय आपली पहिली प्रतिक्रिया? साहेब, मी काही प्रतिक्रिया द्यायच्या आधी तुम्ही जो मुक्ताफळ शब्द वापरला तोच खूप मोठा आहे। ज्यागो काम त्यानं बाहेर मुळात गुणरत्न सदावर्ते हे कोणत्या पक्षाचे सदस्य आहेत? जर ते भाजपाचे सक्रिय सदस्य असतील आणि भाजपाबद्दल बोलत असतील तर काही हरकत नाही, पण ते जर कायद्याचे विधितज्ञ वगैरे जर असतील तर कायद्याच्या संबंधाने त्यांनी असा कधी सिरियस कॉग्निझन्स घेतलाय का? या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवरती जेव्हा हल्ला झाला त्यावेळेला हाच सिरियसनेस त्यांनी का दाखवला नाही? मला वाटते वकिली सोडून आता त्यांनी राजकारणात पूर्ण वेळ यायचं ठरवलेलं आहे काय? त्यामुळे काहीतरी उगाच आपला गोंगाट करून न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर मला नाही वाटत की मी फार बोलावं। सुषमाताई, तुम्हाला थोडंसं थांबवतोय, तुम्ही आमच्यासोबत जोडून राहा, कारण गुणरत्न सदावर्ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गुणरत्न सदावर्ते जी, तुमची ही प्रतिक्रिया आम्ही ऐकत होतो, काय तुम्हाला नेमकं म्हणायचं आहे? मुंबईमध्ये मराठी महापौर झालेला का नकोय तुम्हाला? एक लक्षात घ्या की महापौर पद जेव्हा जनरल असतंय त्यावेळेस ते जेंडर न्यूट्रल असतंय आणि लँग्वेज न्यूट्रल असतंय। त्याच्यामुळे निवडणूक आचारसंहिता तर सोडा, त्याच्या पुढे जाऊन सांगतो कायद्यामध्ये फक्त 3 बंधन आहेत। एक, तो भारतीय राष्ट्रीय म्हणजे हे असला पाहिजे नागरिक। 2, तो मुंबईतला रहिवासी असला पाहिजे। 3, तो मतदार यादीतला नाव असलं पाहिजे। आणि 4, तो थकबाकीदार नसला पाहिजे। ह्या गोष्टींच्या व्यतिरिक्त जाऊन अव्वाचे सव्वा काहीतरी बोलत राहणं, मला असं वाटतं की कायद्याच्या पलीकडे जाऊन कोणी वागू नये, कोणी वर्तन करू नये, असं माझं साधं आणि सोपं मत आहे। सुषमाताई, सदावर्ते यांची ही प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेली आहे? नाही, कायद्याच्या पलीकडे जाऊ नये वगैरे हे फारच उत्तम आहे। सगळ्यांनी कायदा फॉलो केला पाहिजे। विशेषतः कायद्यासाठी काम करणाऱ्या लोकांनी तर डोळ्यात तेल घालून यावरती लक्ष ठेवलं पाहिजे। पण असं लक्ष या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर हल्ला झाला त्यावेळेला ते लक्ष का दिलं गेलं नाही? मग आपण कायद्यासाठी काम करता की आपण एखाद्या राजकीय पक्षासाठी काम करता, या सुद्धा भूमिका स्पष्ट झाल्या पाहिजेत, नाही का? सदावर्तेजी, बोला। मला हे समजत नाही सुषमाताईंना का म्हणजे प्रचारात ठेवलं की हाकलून दिलंय शिवसेनेतून, कारण त्या कुठंच दिसत नाहीत। व्यक्तिगत टीका कशाला करता? भूमिकेवर या, संविधानावर या। हसल्यानं जात नसतंय, हसल्यानं काहीच भाजत नाही, सदावर्तेजी, ऐका सदावर्तेजी, त्यांचा आता सदावर्तेजी, आपण तुमच्या वक्तव्याबद्दल ऐकतो, ऐका। सुषमाताई, ऐका साहेब, ऐका। मला नका। बरं ठीक आहे, तुम्ही बोला, मी नंतर बोलते। समजलात का?
ठीक आहे, मी नंतर बोलते. तुमचं बोलून होऊ द्या, मग बोलते. ठीक नाही तर आहे. उगी आपलं काय सदावर्तेजी तुमचा मुद्दा तुम्ही ऐका ना, तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही पूर्ण करा, नंतर त्यांची प्रतिक्रिया घेऊया. हा झालं, बोला तुम्ही, बोला, पूर्ण बोला. सदावर्तेजी मुद्दा असा आहे ना की राज ठाकरेंनी आजच्या ऐका आता बोलू सदावर्तेजी का मी? त्यांचं झालंय वाटतं बोलून. नाही बोलू नाही मी? सदावर्तेजी राज ठाकरेंची आजची पत्रकार परिषद तुम्ही ऐकलीच असणार आहे, कारण त्या संदर्भात तुम्ही आता आक्षेपही नोंदवलाय. त्यांनी वडोदऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे. त्या ठिकाणी मराठी महापौर बसतो का, चालतो का? तिथं गुजरातीच माणूस होतो ना महापौर. त्याचं उत्तर देतो मी तुम्हाला. राज ठाकरेंनी कुणाचा तरी सल्ला घेतला पाहिजे. त्याच्यासाठी ज्ञान अर्जन आवश्यक असतंय. तुम्हाला सांगतो 97वी भारतीय संविधानातली घटना दुरुस्ती, 74वी भारतीय संविधानातली घटना दुरुस्ती. मी तुम्हाला काय सांगितलं, एकाच राज्यामध्ये अनेक भाषा असतात. कच्छ भाषा असेल, गुजराती भाषा असेल, तिकडे आमच्या उत्तर भारतात भोजपुरी असेल, हिंदी असेल. लक्षात घ्या, हे लँग्वेज न्यूट्रल जनरल ज्यावेळेस होतात पद जनरल, त्यावेळेस ते म्हणजे हे असतात, न्यूट्रल पोस्ट असतात. त्यामुळं राज ठाकरेंना मुळामध्ये कायद्याचे अभ्यास नाही. आणि मला एक सांगा, कायद्यात जर बंधन नसेल तर राज ठाकरे कोण म्हणणार आहे मला सांगा की ह्या भाषेचा भाषा म्हणजे काय? मला एक सांगा, भाषा म्हणजे एकमेकांना मुद्दा फारच सरकायला लागलाय कुठून कुठेतरी. कसं सरकायला लागलाय? जो आपलं माणसाचा असंबंध बरं तुमचं झालं. आता सदावर्तेजी अंधारे सुषमाताईंना बोलू द्या. आता त्यांची प्रतिक्रिया सुषमाताई. नाही, मगाशी ते म्हणत होते की मला प्रचारातून हाकलून दिले का ठेवलंय. मला माहिती नाही, जाऊ दे बाबा, 1 मिनिटासाठी. अहो ऐका, आता ऐकून तर घ्या. ऐका जरा, दुसऱ्यांचं पण सदावर्ते आता ऐकूया. ठाकरेंवरले वकील आहात तुम्ही. अहो सदावर्तेजी आता ऐकून तर घ्या. अरे वकील आहात तुम्ही, जरा वकिलांसारखे वागा. कॉप्या करून पास झाल्यासारखे वागू गुणरत्न नका. सदावर्तेजी ऐका. वकील आहात, वकील कॉप्या करून पास झाल्यासारखे बोलू नका. सदावर्तेजी ऐका ना, सदावर्तेजी ऐका. सुषमाताई 1 मिनिट. सदावर्तेजी तुमचा मुद्दा समजलाय. सदावर्तेजी ऐका ना 1 मिनिट. सदावर्तेजी ऐका ना, जेंडर न्यूट्रल. त्यांचा माईक जरा म्यूट करा, जरा बोलू द्या दुसऱ्यांना पण. माईक म्यूट करा, जरा बोलू द्या. सदावर्ते आता ऐकतायत. सुषमाताई बोला. सदावर्ते म्हणत होते की मला प्रचारात ठेवलंय का नाही. बाबा 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की मला प्रचारात शिवसेनेने ठेवलेलं नाहीये, बरोबर आहे. पण मला प्रश्न विचारायचा की सदावर्तेंना काय प्रचारात रोजाने लावलंय काय? सदावर्ते काय आता भाजपच्या प्रचारात रोजंदारीवर, डेली वेजेसवर आलेत का? भाजपचे सगळे जर खुडले का सगळे प्रचारक? म्हणून आता सदावर्तेची म्हणजे कमी पडली होती म्हणून सदावर्तेला आणलेलं आहे. अरे लाजा सोडून दिल्यासारखे नका वागू, इतके नका वागू असे. जरा तरी सदावर्तेजी आपल्याला आणि तू बहीणच म्हणून तुला समजावून सांगायला लागलो. हे दुसरीकडे हे तिकडे राज ठाकरे उद्धव नाही अशी ही चर्चा होणार नाही. गुणरत्न सदावर्तेजी तुम्ही कायम कायद्याचा, संविधानाचा दाखला देत असता. ही भाषा योग्य नाहीये. गुणरत्न सदावर्तेजी तिकडे तुम्ही काय बाबासाहेबांचं नाव घेताय? तुम्हाला अधिकार नाही बाबासाहेबांचं नाव घेण्याचा. तुम्हाला अधिकार आहे का? वकिली चालत नाही का तुमची? सुषमाताई, गुणरत्न सदावर्तेजी रोजंदारीवर काम करणारे कामगार आहात का तुम्ही? तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या रोजंदारीवरचे कामगार आहात का? देवेंद्रने तुम्हाला कामगार म्हणून ठेवलंय का? देवेंद्रच्या प्रचारातले स्टार प्रचारक आहात का? असंच रोजंदारीवर कामगार ठेवलाय तुम्हाला? नाही या पद्धतीनं सुषमाताई तुम्हाला देखील विनंती आहे. गुणरत्न सदावर्तेजी तुम्हाला देखील विनंती आहे. या पद्धतीनं ही चर्चा अपेक्षित नव्हती आणि अशा पद्धतीनं खरं तर कुठलीच चर्चा होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं दोन्ही मान्यवरांना तुमची प्रतिक्रिया घ्यायला या ठिकाणी बोलावलेलं होतं. मात्र गुणरत्न सदावर्ते तुम्ही कायम सातत्यानं कायद्याचा, संविधानाचा दाखला देत असता, त्या संदर्भातले उल्लेख करत असता. मात्र ही जी भाषा वापरली गेलेली आहे ती भाषा योग्य नाही आहे. गुणरत्न सदावर्तेजी. सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या. गुणरत्न सदावर्ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले होते. त्यांच्या वक्तव्यासंदर्भात आपल्याला खरं तर या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती. कारण ठाकरेंनी आज आपला जाहीरनामा, वचननामा प्रकाशित केलेला आहे. तो आचारसंहितेत बसत नाही असा आरोप देखील त्यांनी केलेला होता.